डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मॅडम भाऊ थांबा मी देतो हा खाली पडलं मी देतो सगळ्यांना देऊ का थांबा मी देतो तुम्हाला सगळ्यांना माननीय आदरणीय बहिणीचा शुभदिनी आज 5 जुलैला वाढदिवस साजरा होत आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचं ड्रेस, छत्र्या, खाऊ यावर्षी वाटप केलेले आहे। तर या 4-5 वर्षात सुद्धा त्यांचं कायमचं आपल्या शाळेकडे लक्ष असतं आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गरजू विद्यार्थ्यांना ते मदत करत असतात आणि अशा शुभ प्रसंगी आपण वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांचं आयुष्य उजळत त्यांच्या नावातच आहे। आता मी नाव फिरोज म्हणजे यश, सफलता, विजय। त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांना सतत असत यश,
सफलता मिळत राहावं, समृद्धी मिळत राहावं. एक जेमस्टोन आहे ते निळ्या रंगाचं, तर ते खरंच जेमस्टोन आहे आपल्या या विद्यार्थ्यांसाठी, गरजूसाठी, शाळेतील विद्यार्थी असो किंवा इतर बाहेरचे सामाजिक नागरिक असो त्यांच्यासाठी कार्य करत आहेत. असाच त्यांचा कार्याचा वेग उधळलं पुढं वेळ चढत राहावं अशी मी त्यांनी गगन भरायला देऊ अशी मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देईन. धन्यवाद. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी तुम्हाला ज्या भात छान मिळतोय खायला ते सगळं जे भांडी मोठे ते आपण वाढदिवसानिमित्त बाहेर करून घेतले आणि या वर्षी त्यांनी स्वतःहून विचारले की तुम्हाला काय पाहिजे. आम्ही सांगितलं आम्हाला स्पोर्ट्सचे ड्रेस पाहिजे आणि इथं त्यांचे कार्यकर्ते माने म्हणून आहेत. त्यांनी लगेच बाईंच्या वाढदिवसानिमित्त खास सगळ्या मुलांना स्पोर्ट्सचे ड्रेस दिलेले, तर त्यांचं सुद्धा आमच्या शाळेच्या वतीनं आभार मानला. आम्ही शिक्षण दिलं, लागणारं बाकीचं तुम्ही दिलं, असं दोघांनी हातात हात घालून काम केल्यामुळं आज आपली शाळा पूर्ण सातारा शहरामध्ये एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे ती गोळीबार मैदान शाळा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हे सगळ्यांनी थँक्यू म्हणा एकदा जोरात. या विलासपूर गोळीबारच्या पोलीस लाईनच्या शाळेत जवळजवळ माझ्या हिशोबानं 170-180 पट आहे. शाळेतले प्रिन्सिपल असू दे, शाळेतले शिक्षक असू दे, या शाळेचा पट वाढण्यात ह्या शिक्षकांचा सगळ्यांचा हात आहे. शिक्षक चांगलं शिकवत्यामुळे या शाळेचा पट वाढलाय. आमच्या या भागातली चांगली शाळा आहे. या शाळेची अडचण, शाळेची थोडीशी बांधकाम खराब झालेलं आहे. श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि बांधकाम मंत्री महाराज साहेबांच्या माध्यमातून पोलीस जे प्रशासनाचे मंजुरी लागतात ते बाबांच्या माध्यमातून आपलं चाललेलं आहे. 100% मंजुरी मिळतील. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात ही शाळा आहे ती बाबांना सांगितलं आहे बाबा त्यांच्याकडनं मंजुरी घेऊन या शाळेची देखभाल, दुरुस्ती आणि शाळा नवीन बांधण्यात आपण हातभार लावू. तसंच माझ्या वाढदिवसाला नेहमी माझे मित्र, विलासपूर गोळीबारचे सगळे मित्र, माझे सहकारी सगळ्यांना त्यांच्या वतीनं आज शाळेला स्पोर्ट्स ड्रेस दिला आहे आणि शाळेला आपण छत्री वाटप आहे, शाळेला आपण खाऊ वाटप करतो. नेहमी या शाळेत माझं आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं लक्ष असतं. आमचं या विलासपूर गोळीबारला एवढंच एक माझ्या स्वतःचं ध्यास आहे. आपण या विलासपूर गोळीबारच्या शाळा असू दे, ग्राउंड असू दे, या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शिवेंद्र बाबांच्या सगळ्या माध्यमातून हे मला करायचं आहे. माझ्या वाढदिवसाला बहुसंख्येने माझ्या माता भगिनी आणि माझे सर्व चिमुकले यांच्या वतीनं माझा आज वाढदिवस इथे शाळेत केला. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं, सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं आभार मानतो.
आज श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदय त्यांच्या मित्रसमूहाच्या वतीनं माझ्या वाढदिवसाला आज आपण सगळीजण गोशाळेत आलाय. गोशाळेत या आजी आणि बाबा यांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे. आज जवळजवळ 12-13 वर्ष झाले गोशाळेची सेवा करतात आणि जनावरांची जी काय माताची आपल्या सेवा ज्या पद्धतीने करतात त्यांना माझ्या आणि माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि शिवेंद्र बाबांच्यावर सगळी प्रेम करणारे त्यांच्या वतीनं म्हणजे मनापासून हात जोडून तुमचे खरोखर आभार मानायला पाहिजे. न काय दूध विकता न काय मार्केटमध्ये काय देता स्वतः खर्चानं एवढं सगळं करताय. माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळीजण मित्रांना माझ्या हे गोशाळेला आपण चारा दिला, गवत दिलं. पण माझी विनंती आहे काका, कुठेही मदत लागली पण फक्त फिरोज पठाणे, बाकीचं सगळं मला सगळं चालतं. पण माझ्याकडनं तुम्हाला 100% पेंड असू दे, परत खापरी पेंड असू दे, मी माझ्या मित्रांना पाठवून तुम्हाला देईन. आणि ज्या पद्धतीनं मला मित्रांना सांगितलं इथं जाणे गरजेचं आहे, मला आज इथं आणलं, खूप बरं वाटलं. आणि तुमचे खरोखर शिवेंद्र बाबांच्या वतीनं, माझ्या वतीनं, महाराजांच्या वतीनं सगळ्यांच्या आजीचं बी आणि आजोबांचं बी खरोखर कौतुक आहे. आता आपल्या शेजारी घरातलं शेण लोक काढत नाहीत, पण तुम्ही गोमाताची एवढी सेवा करताय. ईश्वरचरणी तुम्हाला दोघांना बी तुमच्या तब्येतीला, तुमच्या सगळ्या गोष्टीला मी जय श्रीराम म्हणून तुम्हाला खरोखरच तब्येत चांगली राहावी एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दोघांना आई तुळजाभवानीला प्रार्थना करतो तुमची दोघांची तब्येत चांगली राहावी आणि अशीच गोमाताची सेवा तुमच्याकडनं होत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.